स्त्रियांची शक्ती कमी असते का? स्त्रिया जेमतेम असतात का? किंवा स्त्रिया साधारण असतात का? नाही हो, स्त्रियांची शक्ती कमी नाही. अरे आपलं माहेर, आई वडील भाऊ बहीण संपूर्ण माहेरचा परिवार सोडून माहेरचा त्याग करून सासरी येते आणि आपल्या सासरचा परिवार सांभाळत असते. ती स्त्री असते. कमी असतं का हो तिचं सामर्थ्य? किती मोठा त्याग असतो तिच्या जीवनामध्ये. कमी नाही हो. आपलं 2 टाइमचं जेवण बनवतो कोण? आम्ही. तुमचे भांडी धुतो कोण? आम्ही. तुमचे कपडे धुतो कोण? आम्ही. एका घराची 2 घरं करतो कोण? आम्हीच ना. अहो आमच्या स्त्रियांची शक्ती जर पाहायची असेल ना तुम्हाला, त्यांचं सामर्थ्य, एकाच रात्रीतनं एका घराचे 2 घरं कसे करायचे आम्हाला विचारा. आमचं सामर्थ्य कमी नाही. फक्त एकच सांगते माझ्या माता माऊलींना, आपल्या शक्तीचा सामर्थ्याचा उपयोग योग्य ठिकाणी करा, अयोग्य ठिकाणी करू नका. कारण योग्य ठिकाणी जरी केला, एका स्त्रियांमध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज की स्त्रियांनी जर ठरवलं ती भगवत भक्ताला जन्माला घालू शकते. स्त्रियांनी ठरवलं ती देवाला भाग पाडू शकते की तुला माझ्या पोटी जन्म घ्यावाच लागेल. एवढं सामर्थ्य स्त्रियांमध्ये आहे महाराज. स्त्रियांची शक्ती कमी आहे का? अहो छत्रपती शिवाजी राजांना घडवणारी सुद्धा एक स्त्री होती. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं महाराज. असे संस्कार केले की 16 वर्षाचा मुलगा राजा झाला. राजा. संस्कार कोणाचे होते? जिजाऊंचे होते. अरे ऐसे संस्कार केले कि हिंदुस्तान पे राज्य किया क्योंकि उसका जिस्म पौलाद का था. हिंदुस्तान पे राज्य किया क्योंकि उसका जिस्म पौलाद का था. किसी के आगे सर नहीं झुकाया क्योंकि मराठा की औलाद था. मराठा की औलाद था. असे संस्कार करणारी आमची राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ होत्या हो. आज आपण सध्या फक्त बोलत असतो की अंधार होत चालला, आता दिवा पाहिजे. अंधार होत चालला, आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. आपण फक्त बोलत असतो. पण मला एक सांगा, आधी छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घालणारी जिजाऊ तर जन्माला आली पाहिजे. जर जिजाऊच जन्माला आली नाही तर कसे छत्रपती शिवाजी राजे जन्माला येतील? माझ्या जिजाऊंनी आधी छत्रपती शिवाजी राजांवर, आपल्या लेकरांवर तसे संस्कार तर केले पाहिजे. आज आमची जिजाऊ 7:30ला टीव्ही पुढे बसते तर 10:30लाच उठते. आपला शिवाजी कुठे हाताने येऊन जेवून घेऊन झोपून जातो तरी जिजाऊला तपास लागत नाही. कसे छत्रपती शिवाजी राजे घडतील? त्याकरता आपण आपल्या लेकरांसाठी तेवढा वेळ दिला पाहिजे. तसे संस्कार त्यांच्यावर केले पाहिजे ना. अरे आमच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजे गर्भात होते त्यावेळेस रामायणासारख्या ग्रंथाचं वाचन करावं, भागवतासारख्या ग्रंथाचं श्रवण करावं, तेव्हा असं महान रत्न पोटी जन्माला आलं. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत होती जय सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जय सात्विक. कुणी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जय सात्विक. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. रामायणासारख्या ग्रंथाचं वाचन करावं, भागवतासारख्या ग्रंथाचं श्रवण करावं, तेव्हा पोटी असं महान रत्न जन्माला आलं, छत्रपती शिवाजी राजांसारखं रत्न. म्हणून संस्कार कुणाचे होते? जिजाऊंचे होते. अरे डोहाळे तरी कसले होत होते आमचे जिजाऊंना. घोड्यावर बसावं, रपेट करावे, हातामध्ये तलवार घ्यावी, शत्रूचा निपात करावा आणि निजामांपासून स्वराज्य आपल्या ताब्यात करून घ्यावं. असे डोहाळे आमच्या जिजाऊंना होत होते. विठाला 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 म्हणून छत्रपती शिवाजी राजांना घडवणारे आमचे जिजाऊ होत्या. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब होत्या. ओ एवढंच नाही, असं म्हणतात एखाद्या यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. अहो आपण जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग गाथा पाहिलाय, आपण जगद्गुरु तुकोबाराय यांचं संत चरित्र पाहिलंय. मला एक सांगा, संत कुणाला म्हणतात?
अरे पोटात नाही आन घरात नाही धान लोकात नाही मान तरी चित्तात समाधान त्यांना संत असं म्हणतात. संत कुणाला म्हणावं? जिसके पैर में नहीं जूता, जिसके ऊपर नहीं छाता, जिसका परिवार से नहीं कोई नाता, जिसका बैंक में नहीं खाता, उसे संत कहते हैं. संतांची व्याख्या काय महाराज? संत तेची संत संत तेची संत तेची संत संत तेची संत ज्यांचा हे का विठ्ठले ज्यांचा हे का विठ्ठले ज्यांचा हे का विठ्ठले ज्यांचा हे का विठ्ठले संत तेची संत ज्यांचा हे का विठ्ठले ज्यांचा हे का विठ्ठले ज्यांचा हे का विठ्ठले तेची संत तेची संत ज्यांचा हे ज्यांचा हे का विठ्ठले ज्यांचा हे का विठ्ठले. संततेची संत ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांना देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही त्यांना म्हणावं संत. ज्यांचा आवडीचा विषयच भगवान परमात्मा आहे त्यांना दुसरं काहीच आवडत नाही देवाशिवाय. कारण आवड प्रत्येकाची वेगवेगळी असते. पण संतांना देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही हो त्यांना म्हणावं संत. दया करणे जे पुत्रासी तुझी दासानी दासी तुझी साधू ओळखावा देवतेथेची जाणावा जे का रंजले गाजले त्यासी माने जो आपुले रंजले गाजले त्यासी माने जो आपुले त्यासी माने जो आपुले त्यासी माने जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा. अज्ञान रूपी जनाला अज्ञानाच्या अंधकारातून काढून ज्ञान रूपी प्रकाशाकडे जाण्याचा ज्यांनी मार्ग दाखवला त्यांना म्हणावं संत. संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्याबद्दल आपण या ठिकाणी त्यांचा अभंग गाथा पाहतो. जगद्गुरु तुकोबाराय सगळ्यांना माहित आहेत. पण मला एक सांगा, जगद्गुरु तुकोबाराय यांनी अभंग गाथा लिहिला. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या भजनासाठी भंडाऱ्या डोंगरावर भामचंद्र डोंगरावर गोराडेश्वरावर जात होते. पण तुकोबाराय जेव्हा भजनासाठी जात होते ना तर तुकोबारायांच्या जेवणाची व्यवस्था करावी ती आमच्या जिजाबाईने. मी तर नेहमी सांगते की दोन जिजाबाईंना नेहमी लक्षात ठेवा, नेहमी स्मरणात ठेवा. कोण? एक छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई आणि दुसरे आमची तुकोबारायांची जिजाबाई. अरे आमची तुकोबाई आमची या ठिकाणी जिजाबाई ज्या वेळेस तुकोबारायांचं जेवण भाकरी घेऊन रस्त्याने निघत होत्या जात होत्या ना त्यावेळेस एकदा जात असताना भर दुपारची वेळ होती, कडक ऊन पडलं होतं ना आमच्या जिजाबाईच्या पायाला काटा मोडलेला आहे महाराज. देवाने विचार केला की अरे इकडे जिजाबाईच्या पायाला काटा मोडला तिकडे माझा भक्त तुकोबा उपवाशी असेल. भगवान परमात्म्याने गुराख्याचं रूप घ्यावं. आणि जिजाबाईला विचारलं ए माऊली काटा मोडला का ग तुझ्या पायाला? जिजाबाईने सांगावं हो रे बाळा काटा मोडला रे माझ्या पायाला. मग देवाने गुराख्याच्या रूपात विचारावं हे माय अगं काटा काढून देऊ का तुझ्या पायाचा? मग तेवढे जिजाबाईने सहज विचारलं म्हटले का रे बाळा अरे तुला काटा काढता येतो का रे? त्यावेळेस देव सांगायला लागला म्हटले मग मी तर चांगल्या चांगल्यांचा काटा काढतो म्हटले. तुझ्या पायाचा काटा काय एवढा विशेष आहे? काय अधिकार त्या माऊलीचा हो? जिजाबाईच्या पायाचा काटा सुद्धा देवाने काढावा. म्हणून स्त्रियांचं सामर्थ्य कमी नाही. आज जर आमच्या जिजाबाईंनी तुकोबारायांना या ठिकाणी तुकोबारायांच्या जेवणाची व्यवस्था केली नसती तर आमच्या तुकोबारायांनी अभंग गाथा लिहिला नसता. आज जर आमच्या तुकोबारायांनी अभंग गाथा लिहिला नसता तर आज आमच्या संप्रदायाच्या मंडळींची संध्याकाळची जेवणाची व्यवस्था झाली नसती.
हे उपकार त्या माऊलीचे तो त्या जिजाबाईचे आहेत. विठाला 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 म्हणून त्या भगवान परमात्म्याने आपल्या भक्तासाठी तो भगवान परमात्म्याने आपल्या भक्तासाठी सर्व काही केलं. म्हणून भक्ताचं एकच काम आहे, भक्ताने काय करावं, सर्व भावाने त्या भगवान परमात्म्याला शरण जा. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात शरण जावे म्हणून या 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 शरण जावे सर्व भावे देवाची 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 तो हा उतरीला पार 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 म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासे. म्हणून शरण जा त्या भगवान परमात्म्याला. का? कारण त्या भगवान परमात्म्याने आपल्या भक्तासाठी आपल्या लेकरासाठी काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व काही करत असतो तो भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी. म्हणून त्या देवाला शरण जा. त्या भगवान परमात्म्याचं अंतकरणापासून स्मरण करा. पण माणूस करता करता म्हणून प्रगत प्रगत म्हणून इतका पुढे गेला. काही लोक म्हणतात ताई आमचं सायन्स इतकं पुढे गेलं ना, तुमचं सायन्स कितीही पुढे जाऊ द्या, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथं तुमचं सायन्स संपतं तिथं आमचं अध्यात्म सुरू होत असतं. अध्यात्माची ताकद कमी नाही महाराज. परंतु माणूस इतका पुढे गेला की माणूस प्रगत म्हणून इतका पुढे गेला की नियतीच्या कार्यामध्ये इंटरफिअर करायला लागला. माणसाला असं वाटलं मी इतका मोठा झालो, अरे ज्या कन्यांना ज्या लेकींना ज्या मुलींना आपण या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये साक्षात देवीचं साक्षात जगदंबेचं स्वरूप मानत असतो, साक्षात दुर्गेचं स्वरूप मानत असतो, त्या लेकींची लोक मुलगा पाहिजे म्हणून मुलींची गर्भामध्ये हत्या करायला लागले. का? मुलगा पाहिजे, ताई वंशाचा दिवा पाहिजे. मला एकच सांगायचंय की आता बंद करा त्या वंशाच्या दिव्याचं कौतुक करणं. वंशाचा दिवा पाहिजे, मग तो दिवा कसा का जळेना, पण वंशाचा दिवा पाहिजे. मग तो दिवा लेझिम का खेळेना, वंशाचा दिवा पाहिजे. अरे बंद करा त्या वंशाच्या दिव्याचं कौतुक करणं. काही काही लोक म्हणतात ताई मुलगी ही परक्याच्या घरी जाणारी असते. मला एक सांगा माझ्या माऊलींनो, मुलगी जरी परक्याच्या घरी जाणारी असते, मुलं राहतात का हो तुमच्या जवळ? नाही ना. मुलं तरी कुठे तुमचे असतात, आणि मुलं तुमचे असतात तरी किती दिवस? किती दिवस असतात मुलं तुमचे? फक्त लग्न होईपर्यंत. एकदाच त्यांचं लग्न झालं की मग काही त्यांच्यावर तुमचा अधिकार राहत नाही. मग कशाला तुम्हाला, अरे मुलगा नोकरीला असला बाहेर गावाला, त्याचा परिवार घेऊन तो तिथं सेट होतो, आणि मुलगी असली ती सासरी जाते. आणि असे बरेच प्रसंग पाहायला मिळतात की ग्रामीण भागामध्ये जेव्हा जावं असे बरेच प्रसंग पाहायला मिळतात की 4-4 मुलं असताना सुद्धा म्हातारपणी म्हाताऱ्या आईवडिलांना वेगळं राहायची वेळ येते. असे प्रसंग पाहायला मिळतात महाराज. की आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया,
परमार्थिक असली तर ती 42 कुळांचा उद्धार करत असते. मुलगी कमी असते का हो? कन्या कमी नाही. फक्त तुम्ही मुलगा आता दिव्याचं कौतुक बंद करा आणि त्या चिमणीचंही कौतुक करायला शिका. अहो ती चिमणी कुणापेक्षा आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री कार्यरत आहे. कुठे मागे का स्त्री? आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी स्त्रीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे. कुठे मागे तो स्त्रिया? आज स्त्री शक्तीचा जागर हा एवढा सुंदर उत्सव, महिला कीर्तन महोत्सव तुम्ही साजरा करतायत, कुठे कमी येतो स्त्रिया? स्त्री डॉक्टर झाली, स्त्री इंजिनियर झाली, स्त्री कलेक्टर झाली, स्त्री चंद्रावर जाऊन आली. एवढंच नाही, एकेकाळी या देशाची सत्ता सुद्धा स्त्रीच्या हातात होती. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देश सांभाळावा. मग या देशाची सत्ता स्त्रियांच्या हातात आहे. हो तुम्ही प्रतिभा हो द्रौपदीताई मुर्मू आज सुद्धा या देशाची सत्ता स्त्रीच्या हातात आहे. कुठे कमी येतो स्त्रिया? म्हणून एकच सांगते, अरे स्त्री प्रत्येक गोष्टीमध्ये, कुठल्याच गोष्टीत स्त्री कमी नाही. म्हणून स्त्रियांना कमी समजू नका. फक्त त्यांच्यावरती अध्यात्माचे धार्मिक संस्कार करा. निश्चित ती तुमचा परिवाराचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला परंतु आपल्याला सर्व ठिकाणी स्त्रीची गरज असते. आपल्याला जन्म देण्यासाठी आई हवी असते. आपल्याला राखी बांधण्यासाठी बहीण हवी असते. आपल्याला लग्न करणं, विवाह करण्यासाठी पत्नी हवी असते. विठाला 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 आपल्याला आत्या, काकी, मामी सगळे हवे असतात. पण मग आपल्याला मुलगीच का नको असते? जेव्हा एखाद्या मातेच्या गर्भामध्ये मुलगी आहे, पहिली मुलगी असेल, दुसरी मुलगी असेल, दवाखान्यात गेले, डॉक्टरांनी चेक केला आणि सांगितलं हे बघा तुमच्या गर्भात मुलगा नाही मुलगी आहे, तेव्हा सगळं परिवार म्हणून निर्णय घेतला जातो की जर गर्भात मुलगी असेल तर तिला ठेवायची नाही. आणि त्यावेळेस ती मुलगी, ती कन्या, ती लेक गर्भातून आपल्या आईला सांगते, आई मला मारू नकोस गाई, नको मारू आई, मला जन्म हा घेऊ दे, तू जसे पाहिले जग मलाही पाहू दे, नको मारू आई, मला जन्म हा घेऊ दे. ती लेक आपल्या आईला सांगते, आई मला मारू नकोस ग. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. 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 उद्या तुझ्या गर्भाची ग सारे तोंड मुरळणार ग. मुलगी आहे म्हणून सारे तोंड मुरळतील ग. माझ्या येवल्याशा कानाला, ओ माझ्या येवल्याशा कानाला सारी बुजबुज ऐकू येई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको